होते त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। एमपीएससीचा पेपर फुटला नाहीये तर तुम्ही मागणी केली 50 लाख विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, ऑनलाईन परीक्षा ती होऊ नये, ती कागदावरच झाली पाहिजे, काय? नाही, एकतर एमपीएससीचे जे 50 लाख विद्यार्थी आहेत जे सामान्य परिवारातले आहेत त्यांची मागणी आहे की तुम्ही ऑनलाईन परीक्षा घेऊ नका, ऑफलाईनच ठेवा। अनेक वर्ष म्हणजे जेव्हापासून एमपीएससी स्थापन झाली त्या दिवसापासून आतापर्यंत ऑफलाईन परीक्षा ही घेतली जाते आणि त्यात कुठेही पेपर फुटलेला आपण बघितलेला नाही। आणि ज्या ऑनलाईन परीक्षा झालेल्या आहेत त्याचे सगळे पेपर तिथे फुटलेले आहेत। त्यामुळे मुलांचा विरोध आहे, ते ऐकलं पाहिजे। अधिवेशनामध्ये खरं तर खूप जास्त आम्हाला बोलायचं होतं, स्थगन प्रस्ताव आम्ही आणला होता, पण आम्हाला काही जास्त बोलून दिलं नाही, फक्त निवेदन करण्यासाठी तिथं सांगितलं। आणि मग शेवटी सरकारला हा एक संदेश तिथं दिला, तुम्ही जर या मुलांचं ऐकणार नसाल तर मग आम्ही ज्या पद्धतीने पेपर फाडला तशाच पद्धतीने सरकारला ही गोष्ट तिथं महागात पडेल। त्या पद्धतीनं तुम्ही शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं, रस्त्यावरती जाऊन विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आंदोलन करताय, सरकार आग्रही नाही का तुमच्या मागण्यांवर? आता आमदार आणि खासदार एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे देऊन फोडले जात आहेत, त्यामुळे कदाचित या सरकारला वाटत असेल की लोक बरोबर नाही आले तर आमदार येतील, खासदार येतील, ते सुद्धा पैसे देऊन आपण करू, पण कोणातरी रस्त्यावर जाऊन लढावं लागेल। त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने लढलो, त्यानंतर चर्चेत तरी आला हा विषय आणि सरकारला पण कळलं की लोकांना आता कळलंय की त्या त्रुटी आहेत त्या कर्जमाफीमध्ये आणि त्या बाबतीतला आमचा पाठपुरावा सुरू आहे। आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीत काल मोठं आंदोलन झालं, 12 तारखेपर्यंत आम्ही शांत बसणार आणि त्यानंतर इतकं मोठं आंदोलन करू या सरकारला खूप महागात पडेल। त्यामुळे 12 तारखेच्या आधी निकाल देऊन टाका की आम्ही परीक्षा ऑफलाईनच घेऊ, ऑनलाईन घेणार नाही। एक वेगळा प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये एक घटना घडली आहे, एक मृतदेह सापडतो आणि पोलीस त्याच्यावरती कारवाई करतात कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता, आणि त्यानंतर 3 महिन्याच्या चौकशीचा वेळ मुख्यमंत्री देतात, होईल का चौकशी? नाही, तो जो विषय तुम्ही जय भीम नावाचा पिक्चर बघितला असेल, त्याच्यामध्ये आदिवासी समाजाच्या गरीब लोकांना मुद्दामून पकडून आणलं जातं, गुन्हा दुसऱ्यानेच केला जातो, पण ते लपवण्यासाठी, त्याला वाचवण्यासाठी या आदिवासी समाजाचा वापर केला जातो, पिक्चर मध्ये दाखवलंय। दुर्दैव असं महाराष्ट्रात तसंच काहीतरी घडलेलं आहे। आणि इथं बुलढाणा जिल्ह्यामध्ये जळगाव जामोद इथं एक मृत्यूनेह मुलीचा जो सापडला तो कोणाचा कोणालाच माहित नव्हतं। आणि मग मध्य प्रदेश मधले आदिवासी समाजाचा एक वडील आणि मुलगा त्यांना आणलं, म्हणले हाच तुमच्या मुलीचा मृतदेह आहे, तुम्हीच तिला मारलं, असं कुठेतरी तुम्ही मान्य करा। त्यांना 22 दिवस हे फार चुकीच्या पद्धतीने टॉर्चर करण्यात आलं, मग त्यांनी ते मान्य केलं। जी खरी मुलगी, त्यांची जी मुलगी होती ती आल्यानंतर मग त्यांना तिथं सोडवलं। ही गोष्ट आम्हाला कळाल्यानंतर सपकाळ साहेब असतील, शिंगणे साहेब असतील, आम्ही सर्वजण तिथं गेलो, जाब विचारलं, त्यानंतर कारवाई तिथं सुरू झाली। त्यामुळे अधिवेशनात जो काही मुद्दा मांडला तो महत्वाचा आहे। अशा पद्धतीने आदिवासी आणि गरीब समाजावर खोटे गुन्हे दाखल केले जात असतील, त्यांना जो गुन्हा त्यांनी केलाच नाही त्यातलं ओवलं जात असेल तर मग त्याचा विरोध केला पाहिजे। आणि त्या अनुषंगाने मुख्यमंत्री साहेबांकडे समाधानकारक उत्तर दिलं गेलंय, 3 महिन्यामध्ये बघू कारवाई काय केली जाते। ज्या प्रकारे सध्या पाऊस मोठ्या प्रमाणात होतोय, तुम्ही पाहणी सुद्धा केली, त्यानंतर मिसिंग लिंक असेल, रेल्वे रूळ असेल, दरड कोसळली आहे, मिसिंग लिंक जो नवा 65 दिवसात त्यावरती दरड कोसळली आहे, काय तुमचं? हे बघा, आता 2 महिन्यापूर्वी जेव्हा उद्घाटन झालं होतं या मिसिंग लिंकचं, तेव्हा मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं कॅनडाचं डिझाईन, स्पेनचं डिझाईन, 250 किलोमीटर प्रति घंटा वारं आलं तरी काय होऊ शकत नाही, पाऊस किती येऊ द्या। पण थोड्याच पावसामध्ये तुम्ही काय झालं हे बघितलेलं, आज फार पाण्याच्या पिचकाऱ्या आपल्याला बघायला मिळाल्या, अशी परिस्थिती होती। अतिशय घातक आणि डेंजरस ती परिस्थिती तिथं झालेली आहे, रस्ते क्रॅक झालेले आहेत आणि मग इन्फ्रास्ट्रक्चर तुटलेलं आहे। त्यामुळे मग अशी परिस्थिती होत असं त्याच्या मागे एकच कारण असेल, म्हणजे भ्रष्टाचार। आणि त्या 2 कंपन्या ज्या आहेत, एक आहे नवयुगा नावाची आणि एक दुसरी होती अफकॉन नावाची। एक तर नवयुगा ही आंध्राची कंपनी, आंध्राच्या मोठ्या लोकांचा संबंध आहे। अजितदादांचा जो ऍक्सिडेंट झाला, जे विमान होतं ज्या कंपनीचं होतं त्याचा पण या कंपनीची संबंध आहेत। अजितदादांचा घटना घडून सुद्धा त्या VSR वर या लोकांमुळे कारवाई नाही झाली, इथं तर लोक डायरेक्टच इन्व्हॉल्ड आहेत। मग या अफकॉन आणि या नवयुगा कंपनी जर आज मराठी कंपनी तिथं असली असती, कारवाई झाली असती, या 2 कंपनीवर कारवाई होती का आपल्याला बघावं लागेल। मुख्यमंत्र्यांनी काल म्हटलंय की ढगफुटी होणार नाशिकमध्ये, तर ते मिसिंग लिंकचं जे प्रकरण आहे ते कुठेतरी दाबून हे नवं प्रकरण काढण्याचा प्रयत्न आहे। नाही, लोकच इतकी हुशार झाले, लोकच आता विषय मांडायला लागलेले आहेत। त्यामुळे असं इकडं काही होत नाही। लोक हे तुम्ही जर कॉमेंटमध्ये बघितल्या, नाहीतर टीव्हीवर जे कोणी स्टेटमेंट देते या मिसिंग लिंक आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाजूने, त्याच्या विरोधात सामान्य लोक ज्या पद्धतीने प्रतिक्रिया तिथं देत चाललेल्या आहेत, त्याच्यावरून कळतं लोकच आता पेटलेले आहेत। शेवटचा प्रश्न, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांची एनडीए सोबत जाणार असे चर्चा उठल्या, काय तथ्य आहे? ही चर्चा आम्ही एनडीए बरोबर जाणार नाही आणि काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही। आम्ही विचाराबरोबर राहून लोकांच्या बाजूली महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी रस्त्यावर जाऊन लढत राहणार। कॅमेरा पर्सन अवधेश परिसर, वैभव पाटील, मुंबई।